कमला मिरची आहे ना? हो. ही मिरची पावडर किती आहे ग? 8 किलो झालं की. आणि 4 बॉक्स झाले ना? 4 बॉक्स. आणि आतमध्ये बॉक्स आहेत ना? हो आहेत की आतमध्ये. मग बरं तू बस कामाला. 832 32 किलो. ताई आज काम खूप कमी झालं नाही? हो पण आता भराभरा होऊन राहिले ना. आणि आज रेवतीने इंटरव्ह्यू घेतला. तुम्हाला सगळ्यांना तो टीव्ही वरती बघता आला. आनंद झाला ना सगळ्यांना? मला तर लई आनंद झाला आणि सगळ्या बाया बी लई खुश आहेत. झालं तर मग आजचा दिवस सगळा चांगलाच जाऊन राहिला. सकाळी कामाची सुरुवात पण छान झाली. मग रेवती आली, टीव्ही वरती इंटरव्ह्यू झाला. सगळे किती खुश होऊन राहिले. सगळ्यांनी कार्यक्रम पाहिला. दादानी त्यांनी पाहिला असेल का? दादा तर आला पण नाही, फोन पण नाही केला त्यांनी. दादा असं कधी वागत नाही. त्याला फोनच करते. दादा तर फोन नाही उचलून राहिला. काय करू? घरी जाऊन पाहून येऊ का? तेच बरं राहील. इथलं काम संपलं ना का दादाला फोन करून भेटूनच येते. अभिनंदन. साहेब तुम्ही? साहेब आपल्याला ज्यांच्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तेच हे साहेब, चिटणीस साहेब. नमस्कार. आणि साहेब या माझ्या मदतनीस. हो हो. थांबा मी तुमच्यासाठी खुर्ची आणते. हा मी आणते. बर तुम्ही बोला. हो. कमला चहा पण टाकशी. हो आधी खुर्ची आण. मी इथे खास तुमचं आणि तुमच्या मॅडमचं अभिनंदन करायला आलोय. टीव्हीवर तुमची मुलाखत पाहिली आणि तुम्हा सगळ्यांना काम करताना पाहिलं. फार चांगलं वाटलं. मला खात्री पटली की ज्या होतकरू आणि धडपड्या व्यक्तीला मी कॉन्ट्रॅक्ट दिलंय ते फार चांगलं झालेलं आहे. खरं तर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे. तुमच्यामुळे आम्हाला इतकं चांगलं काम मिळून राहिलं. तर मला तर वाटून राहिलं आज संध्याकाळपर्यंत तुमचं काम पुरं होऊन जाईल. अच्छा. बायका खूप धडपड आहेत. खूप मेहनत घेतली यांनी. खूपच चांगल्या. अहो राधिका मॅडम, तुम्ही कशाला हे मला सगळं सांगताय? माझा पूर्णपणे विश्वास आहे तुमच्यावर. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. कसलं? तुमचे मिस्टर, आय मीन त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं काहीच वाटत नसेल. दुर्दैव म्हणायचं. तुमचं नाही त्यांचं. तुमच्यासारख्या बायकोला ते ओळखू शकले नाही. जाऊ दे, एक ना एक दिवस त्यांना तुमची किंमत नक्कीच कळेल. घ्या सर चहा घ्या. हो थँक्स. एकदम स्पेशल चहा आहे बरं. आमचा मसाला खूप वेगळा आहे. चहाचा मसालाही तयार करून ठेवलाय आम्ही. अच्छा. पिऊन तर पहा. अरे वा, खरंच की छान लागतोय चहा. एकदम फ्रेश वाटलं. राधिका मॅडम, आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आम्ही ज्या कंपनीला रॉ मटेरियल पुरवतो त्यांचे MD मिस्टर गुरुनाथ सुभेदार आमच्याकडे चौकशीसाठी येऊन गेले. कसली चौकशी? हेच की यावेळी कोण माल बनवून देणार आहे वगैरे वगैरे. त्यांचा सुरुवातीला तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोध होता, पण मी त्यांना स्पष्टच सांगितलं की मी शब्दाचा पक्का आहे आणि अनुभवानं का होईना मला माणसांची पारख आहे. हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणार नाही.
राधिका मॅडम, अहो या एका प्रसंगानं खचून जाऊ नका. कसं असतं की आपण एकदा यशाच्या मार्गावर चालायला लागलो ना की आपोआप आपले हितशत्रू तयार होत असतात, जे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी आपण ठाम राहायला हवं. अहो मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म केलंय, आणि तुम्ही भोळ्या आहात, तेव्हा उगाच पटकन कोणावर तरी विश्वास ठेवून काही निर्णय घेऊ नका, एवढंच सांगायचंय मला. येतो मी. गुड लक. माझ्यासोबत हे असं काऊन वागून राहिले? बाबांचा फोन. हा हॅलो बाबा, बोला. काऊन बे, एवढा वेळ लागते का फोन उचलायला? बाबा मी ऑफिस मध्ये कामात होतो. हो, काम तर तुलाच असतात रे बाबा. आम्ही काय रिकाम टेकडे? तसं म्हणालो का मी? म्हणायची गरज काय आहे? कसं आहे गुरु, एकदा माणसाला थोडा जास्त शहाणपणा आला की त्याला बाकीचे सगळे पागलच वाटतात ना. बाबा तुम्ही कशाला फोन केलाय? आता फोनही नाही करायचा का आम्ही तुला? अहो तसं नाही, पण वेळ जातो ना तुझा. बाबा तुम्ही. अबे सगळं समजून राहिलं मला, पण खरं सांगू गुरु, तुझं अभिनंदन करायला फोन केला. अभिनंदन करायला? तुम्हाला कसं कळलं मला प्रमोशन मिळाले ते? प्रमोशन? हा. तर तू आम्हाला कशाला सांगतोस? मग तुम्ही कसलं अभिनंदन करताय? अरे बयाडा, तुझ्या बायकोच्या कर्तृत्वाबद्दल. टीव्हीवर झळकते ना सुनबाई. म्हणून अभिनंदन करायला फोन केला. अरे नाही, तू एवढा मोठा साहेब झाला पण कधी टीव्हीवर झळकला? सांग ना. नाहीतर आमची सुनबाई बघ, अरे कामाला नुसती सुरुवात केली आणि एकदम धडकली टीव्हीवर. अरे सगळे नातेवाईक, आजूबाजूचे गाववाले सगळे पाहून राहिले, सगळे तारीफ करतात, सगळे मला फोन करतात आणि म्हणतात सुभेदार साहेब तुमची सुनबाई नंबर 1. अरे काय बोलली टीव्हीवरती? मग हे सगळं तिला फोन करून सांगा ना बाबा, मला कशाला ऐकवताय? काय नाही, हे सांगायला फोन केला की सगळे तिची स्तुती करताय, पण तुला मात्र तिची किंमत नाही. कसं आहे गुरुनाथ, प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक तरी स्त्री असते असं म्हणतात. ते काऊन हे तुला नाही कळलं, कळणारही नाही. अरे तू जेव्हा यशाची एक एक पायरी चढत होता ना, तेव्हा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती सुनबाई. ती उभी होती पाठीशी म्हणून तू पुढे गेलास. आणि आज बघ, ती कुणाच्याही आधाराशिवाय एक एक पाऊल यशाचे पुढे टाकत चालली. खऱ्या अर्थानं गुरु, तिच्या मागे खंबीरपणे तू उभा राहायला पाहिजे होता रे. पण तुला शनायाच्या मागे फिरण्यापासून वेळ मिळेल तेव्हा ना. तुला सांगून काय उपयोग आहे? गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. बाबा तुम्ही मला काय सांगताय तिचं कर्तृत्व आणि सगळं? तिची मैत्रीणच्या चॅनल मध्ये ती रेवती म्हणून झालाय तिचा इंटरव्ह्यू, कळलं ना? वाटलंच, मला वाटलं तू असंच काहीतरी बोलशील. कसं आहे गुरुनाथा, प्रत्येक क्षेत्रात कुणा ना कुणाचे परिचित असतात, म्हणून काय प्रत्येक माणसं टीव्हीवर झळकत नसतात. त्याच्यासाठी काबिलियत पाहिजे, योग्यता. तेव्हा माणूस पुढे जातो. एक लक्षात ठेव गुरुनाथ, सुनबाई एक दिवस यशस्वी होईल, ती तुझ्यापेक्षाही जास्त यशस्वी होईल, हा माझा विश्वास आहे.